नमस्कार. आज माझ्या घरी नवदुर्गा पूजा आहे आणि ह्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत माझ्या नवदुर्गा. जोगवादे आई अंबेचा जोगवादे ग जोगवादे दे बाई दे जोगवादे आई अंबेचा जोगवादे ग जोगवादे आई अंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती आई अंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती पाठीवरी लावलेल्या कापुराच्या ज्योती आई जोगवादे दे बाई दे जोगवादे आई अंबेचा जोगवादे ग जोगवादे आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुंबा आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुंबा आई तुझ्या दर्शनाला बाळ तुझा उभा आई जोगवादे दे बाई दे जोगवादे आई अंबेचा जोगवादे ग जोगवादे आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ त्याचा लाख मोती आहे लाखात एक जोगवादे दे बाई दे जोगवादे आई अंबेचा जोगवादे ग जोगवादे आई अंबाबाई तुला कडे आणि तोडे आई अंबाबाई तुला कडे आणि तोडे तुझ्या प्रसादाला आणि पेढे आई जोगवादे दे बाई दे. नवदुर्गांना देण्यासाठी हे ओटीचं साहित्य आहे. बघा, त्याच्यात खण आहे, ओटी आहे, वेणी आहे, बांगड्या. आज सवाष्णींसाठी जेवणाचा मेन्यू आहे मसाले भात, साधा भात, कटाची आमटी, बीटची कोशिंबीर, तळलेली मिरची, अळूची वडी, कुरडई, पिवळी बटाट्याची भाजी, श्रीखंड, बासुंदी आणि पुरणपोळी. वालाचं बिरडं, आणि हा पानाचा विडा. कथकमध्ये नृत्य विशारद पदवी घेतलेली माझी पहिली नवदुर्गा आहे अनघा आविष्कार साळवी. अनघा, काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल? प्रवास तर खूपच असा लहानपणापासून कथककडेच होता. अगदी मी तिसरी चौथीत असल्यापासून कथक शिकत होती. पण नंतर हळूहळू थोडं दुसरी अपॉर्च्युनिटी झाली आणि मी एव्हिएशन सेक्टरकडे वळले. 7 वर्ष मी कॅबिन क्रू म्हणून काम केलं भारतातील 2 चांगल्या कंपनीजमध्ये. पण जे लहानपणी आपण शिकतो त्याच्या मागेच आपण हळूहळू बहुतेक जातो. आणि आत्ता मी गेले 2 वर्षापूर्वी माझी विशारदची पदवी मिळवली. हा प्रवास पूर्ण झाला त्याच्या मागे माझ्या गुरूंचे आशीर्वाद आहेत. श्रीमती सरिता घालेले खूपच प्रचलित नव कथक जे गुरु आहेत त्यांच्यामध्ये खूपच प्रचलित नाव आहे. हा प्रवास खूपच सुंदर आहे कारण शेवटी जे आपल्याला आवडतं ते आपण करत असतो आणि म्हणून त्याच्या मागे जी मेहनत असते ती आपोआप होऊन जाते.
आजच्या हा उपक्रमाबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की खूपच सुंदर उपक्रम आहे आणि असाच हा पुढच्या वर्षी सुद्धा चालू राहू दे अशी मी स्मितलला नक्की माझी एक विनंती करते. धन्यवाद. तुझ्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा नगा. थँक्यू. माझी दुसरी नवदुर्गा आहे शिल्पा आगवण. ती एक आहार तज्ज्ञ आहे, नेचरोपॅथी डॉक्टर आहे, ती बुलेट चालवते, ती मॉडेलिंग करते, वेगवेगळ्या ब्रँडसाठी ती शूट करते. अशी मल्टी टॅलेंटेड माझी नवदुर्गा. काय सांगशील शिल्पा तुझ्या प्रवासाबद्दल? नमस्कार. थँक्यू स्मितल मला इथे बोलवल्याबद्दल. आणि मी डॉक्टर शिल्पा आगवण. बाय प्रोफेशन मी क्लिनिकल डायटिशियन आहे, नॅचरोपॅथी डॉक्टर आहे, योगा इन्स्ट्रक्टर पण आहे आणि मी मॉडेलिंग आणि सिरियल्समध्ये पण काम करते. मी बऱ्याचशा मराठी आणि हिंदी सिरियल्समध्ये काम केलेलं आहे. बाकी असं म्हणाल तर माझी हॉबीज म्हणून लाईक मला बुलेट चालवणं येतं आणि मी आता खूप ग्रुप्स जॉईन केले. मी ॲज अ रायडर. मी महिलांना हेच सांगणार की कुठलाही छंद जोपासण्यासाठी वयाची मर्यादा नसते. तुम्ही कुठल्या वयात पण काही शिकू शकता. तुम्ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहात म्हणून स्वतःच्या आरोग्याची पण काळजी घ्या. बॅलन्स डाएट, प्रोटीन इन्क्लूड करा आपल्या डाएटमध्ये. कॅल्शियमची गरज असते, कॅल्शियम या सगळ्या गोष्टीचा तुमच्या जेवणात समावेश असायला पाहिजे. योगा करा. आपल्यासाठी एक दिवसभरात तुम्ही एक अर्धा तास तर काढूच शकता. सो स्टे हेल्दी अँड हॅपी. थँक्यू. माझी तिसरी नवदुर्गा आहे ॲडव्होकेट पल्लवी शिर्के. पल्लवी, काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल? नमस्कार, मी पल्लवी शिर्के, मी वकील आहे. सर्वात आधी तर मी स्मितल मॅडमचे आभार मानते. तुम्ही मला नवदुर्गेच्या पूजेसाठी बोलवलं. माझ्या वर्ष झाले मी वकिली करून, पण मधल्या काळामध्ये मी माझ्या मुलासाठी ब्रेक घेतला होता. तर डिलिव्हरी नंतर खरं तर तो ब्रेक माझ्यासाठी माझा खूप आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. कारण त्यावेळी माझ्या सगळ्या मैत्रिणी वकिली व्यवसायामध्ये पुढे गेलेल्या आणि मी कुठेतरी मागे राहिले होते. तर त्यामुळे मला खूप मानसिक खच्चीकरण झालं आणि त्यावेळी मला कळलं, म्हणजे जाणवलं की आपल्या स्त्रियांना मानसिक आरोग्य जपणं ही फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मग मी स्वतःवर काम करायला सुरुवात केलं. त्याच्यासाठी मी वुमन ऑफ एलिगन्स, फेमिनाईन एनर्जी आपली स्त्रियांमधली आपण कशी बाहेर काढता येईल आपल्याला, त्याच्यावरती मी शासकीय कार्यालयात मोठ्या पदावर कार्यरत असलेली माझी चौथी नवदुर्गा आहे अनामिका अतुल वायचळ. काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल? नमस्कार, मी अनामिका अतुल वायचळ. मी सध्या दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यरत आहे. तर एक जवळजवळ 27-28 वर्ष जरी मी ह्याच डिपार्टमेंटमध्ये आहे. नोंदणी विभाग आहे आमचा आणि आमचा विभाग दुसरा स्थानावर येतो आपल्या महसूल. माझ्या सर्व मैत्रिणींना मला असं सांगावंसं वाटतं की तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हा. माझी पाचवी नवदुर्गा आहे लोकमान्य विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण. नमस्कार. मला आज सर्वप्रथम मी स्मितलचं आभार मानते की तिने आज आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं आहे. माझं नाव अश्विनी रवींद्र चव्हाण. मी लोकमान्य शिक्षण संस्थेमध्ये 29 वर्ष झाले मुख्याध्यापक या पदावरती कार्यरत आहे. 45 वर्षापूर्वी माझ्या आईवडिलांनी ही संस्था उभी केलेली आहे. माझ्या घरामध्ये माझी आई, मावशी, माझ्या बहिणी, बहुतांश आम्ही सगळेजण शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. माझ्याकडे जवळजवळ 60 शिक्षकांचा स्टाफ आहे. त्याच्यामध्ये 95 ते 98% स्त्री शिक्षिका आहेत. त्याच्यामुळे असं वाटतं की माझ्याबरोबरच्या ज्या सगळ्या स्त्री शिक्षिका आहेत त्यांच्यासारखंच प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभं राहावं. घरामध्ये एक स्त्री शिकली की ते पूर्ण घर सुशिक्षित होतं. आपल्याला आयुष्यामध्ये जर यशाची शिखरं जर आपल्याला पार करायची असतील तर त्याला शिक्षण ह्या नावाची काठी घेऊनच आपल्याला हे शिखर पार करावं लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने शिक्षणाला आपल्या आयुष्यामध्ये जास्त महत्त्व द्या. ते आपल्याला वयाचं, त्या शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही वयाचं आपल्याला बंधन नसतं. आपण कितीही वयोवृद्ध जरी झालो तरी प्रत्येक वेळेला आपण शिकतच असतो. मी 29 वर्ष झाली जरी या पदावरती आहे तरी पण मला रोज नवीन नवीन काही ना काहीतरी मुलांकडून आणि शिक्षकांकडून, येणाऱ्या पालकांकडून, प्रत्येक घटकाकडून समाजातील काही ना काहीतरी शिकायला मिळतं. आणि मला
स्वतःचाही तेवढंच आनंद मिळतो की मी समाजातील एका महत्त्वाच्या घटकाला 29 वर्ष झाली की माझ्या हाताखालून एवढी मुलं तयार होऊन बाहेर जात आहेत आणि आपण एक समृद्ध समाज आजूबाजूला घडवत आहोत याचा मला खरंच सार्थ अभिमानसुद्धा वाटतो. आणि असंच मी प्रत्येक स्त्रियांना हेच आव्हान करेन की त्यांनीही स्वतःच्या पायावरती उभं राहा, स्वावलंबी व्हा आणि एक समाजातील एक महत्त्वाचा घटक म्हणून तुम्ही नेहमीच गौरव तुमचा व्हावा आणि तुम्ही पुढे यावं. धन्यवाद. माझी 6वी नवदुर्गा आहे निलू माहुले. ती यशस्वीपणे रेस्टॉरंट चालवत आहे. तर तिच्याकडूनच आता तिच्या प्रवासाबद्दल माहिती घेऊया. नमस्कार. आज माँ कात्यायनी का दिन है. माँ कात्यायनी ने असुरासुर को वध किया था. मेरा नाम नीलू माहुले है. मैं अपनी बेटी के साथ में रेस्टोरेंट चला रही हूँ. 1.5 साल मैंने इंग्लैंड में काम किया, फिर वापस आए यहाँ पर. लेकिन उस समय पे लगा कि कुछ अपने लिए भी करना चाहिए, इसलिए मैंने रेस्टोरेंट स्टार्ट किया. रेकी हीलिंग का भी करती हूँ और काउंसलिंग का भी करती हूँ. हर इंसान को अपने लिए कुछ ना कुछ करते रहना चाहिए. हमारे पास देवी दुर्गा की बहुत सी शक्तियाँ हैं. हम सारी औरतें सारा कुछ कर सकती हैं और बहुत खुश रह सकती हैं. धन्यवाद. माझी 7वी नवदुर्गा आहे प्रणिता सचिन रसाळ. ही एक उद्योजिका आहे. प्रणिता, काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल? नमस्कार. मी 25 वर्ष प्रायव्हेट फर्ममध्ये जॉब करत होते आणि त्यानंतर आता 5 वर्ष मी स्वतःचा व्यवसाय सांभाळते. बदलापूर आणि वांगणी असं एक 10 एकरमध्ये आणि एक 5 एकरमध्ये असे 2 फार्म हाऊस मी सांभाळते. वेगवेगळ्या इव्हेंट्स केल्या जातात तिथे. लग्न, गेट टुगेदर, वाढदिवस, सहली असतात, स्कूल पिकनिक येतात. हे सगळं मी मॅनेज करते तिथे आणि मी खूप एन्जॉय करते. म्हणजे जॉब सोडल्यानंतर सुद्धा व्यवसाय स्वतःचा करताना एक खूप छान वाटतं. मला तर असं वाटतं की सगळ्यांनी कधीतरी नक्कीच असं थोडंसं व्यवसायातून थोडंसं बाहेर येऊन, नोकरीतून थोडंसं बाहेर येऊन व्यवसायाकडे लक्ष द्यायला काही वळली आहे. 5 वर्षापासून मी बदलापूर येथील विष्णुबाग हे 10 एकरचं फार्म हाऊस सांभाळते आणि दुसरं फार्म हाऊस आहे वांगणीला जे 5 एकरचं आहे सदानंद बाग. माझी 8वी नवदुर्गा आहे सृष्टी नागवेकर. ती IT इंजिनियर असून एका नामांकित बँकेत काम करते. सृष्टी, काय सांगशील? नमस्कार. मी सृष्टी रोहित नागवेकर. मी IT इंजिनियर आहे आणि मी आधी 5 वर्ष एका नामांकित बँकेमध्ये होते आणि आता रिसेंटली मी दुसऱ्या एका नामांकितच बँकेमध्ये जॉईन झाले. जशी देवी राक्षसाशी संहार करून आपलं रक्षण करते तसंच आम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये आहोत आणि आम्ही सायबर अटॅकर्सशी संहार करून आमच्या बँकेचं, त्याच्या डेटाचं आणि त्याच्या कस्टमर्सचं रक्षण करतो. धन्यवाद. राजपत्रित अधिकारी असलेली माझी 9वी नवदुर्गा आहे रश्मी रेडकर. रश्मी, काय सांगशील मैत्रिणींना? नमस्कार. माझं नाव रश्मी सतीश रेडकर. आज स्मितलच्या या नवदुर्गांच्या पूजनात मला सामील स्मितल तू केलंस त्याबद्दल पहिले तुझी मी आभारी आहे. कारण स्मितलचा हा जो सगळा गोतावळा आहे म्हणण्यापेक्षा तिचा जो सगळा मित्रमैत्रिणींचा परिवार आहे हा खूप मोठा आहे आणि आज एवढ्या चांगल्या दिवशी तिने निवडक नवदुर्गांना यावर्षी बोलवले. त्याच्यात तू मला सामील करून घेतलंस तर धन्यवाद तुझे पहिले. मी असं सांगेन की माझा प्रवास लहानपणापासून म्हणजे मी आणि स्मितल तर रत्नागिरी हा आमचा कनेक्ट पॉइंट आहे पहिला. आणि मी मुंबईत MPSC थ्रू आले. आज माझी सर्व्हिस 30 वर्ष झाली आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मी काम केलं आणि खूप कष्ट करावे लागले त्या नोकरीत. अनेक वेळा नोकरी सोडण्याचे माझे प्रसंग आले पण असं झालं प्रसंगानुरूप मी ते निभावून गेले. आणि असं म्हणतात ना की आम्ही सामान्य घरातून आलेल्या मुली आहोत, त्यामुळे असं वाटलं की नाही, आपल्याला आईवडिलांनी जर सांगितलंय की आर्थिक स्वातंत्र्य हे आवश्यक आहे प्रत्येक मुलीसाठी, तसं मी प्रत्येक टप्प्यावर ते ऍक्सेप्ट केलं आणि मी त्याप्रमाणे आतापर्यंत नोकरी केली. आणि माझं सर्व महिलांना म्हणण्यापेक्षा मुलींना सांगणं आहे की आपण सर्व मुली किंवा स्त्रिया ह्या मल्टीटास्किंग असतो. जसं नवदुर्गा स्मितलने आज पूजा केली तसं प्रत्येकीमध्ये स्किल असतं आणि प्रत्येकीने ते स्किल डेव्हलप करणं खूप गरजेचं असतं. तर माझं असं सर्व मुलींना महिलांना असं आवाहन आहे की सर्वांनी तुम्ही तुमच्यातलं जे काही स्किल आहे ते डेव्हलप करा.
आता